श्री काशीखंड अध्याय 59। गणेशाय नमः। स्वामी मनेगा महामुनिवरा, महाऋषी मध्ये ऋषीश्वरा। आता शिव येईल काशीपुरा, मंदराचला होनी। अगस्ती वदेजी शिवसूता, तू मजनाथाचा पूर्णदाता। काशी मार्गाची देवांसी झाली मुक्तता, तैसी मज कैसी प्राप्त। मी प्रच्छा करीतो तुम्हासी, झणी कोप धराल मानसी। देवदास राजा वैकुंठासी, कैसा जाईल पयाता। स्वामी म्हणेगा ऋषी अवधारी, देवदास राजाच्या दोन सुंदरी। लीलावती आणि काममोहिनी कुमरी, सहस्त्रफणीचिया। लीलावतीचे शत एक कुमार, काममोहिनीचा एकची वीर। तो करू आरंभिला राज्यधर, देवदासे पै। मग राजा वदे मंत्रियासी, वेगे पाचारावे जोशियांसी। शुभ लग्न पाहुनी हे काशी, शृंगारावी तुम्ही। काममोहिनीचा जो कुमार, तो सर्व लक्षणी पूर्ण धीर। आणि पराक्रमी महाशूर, तयासी जय असे। शतपुत्रा माझी तो श्रेष्ठ, यवनाश्व नामे गुण सुभट। त्यासी दिधला राज्यपट, सप्तद्वीपवतीचा। आता येथे येईल शूलपाणी, आम्हासी जाणे वैकुंठ भुवनी। आता अयोध्या कीजे राजधानी, मंत्री हो तुम्ही। मग यवनाश्व पुत्र राज्यपटी, तो अयोध्येसी स्थापिला सुमुहूर्ती। सर्व ही निरविली राज्यस्थिती, यवनाश्वासी। ऐशा अयोध्येसी पाठविल्या पुत्र प्रजा, तव गंगा स्नानासी आला राजा। अहंभाव अभेरुनी वृषभध्वजा, स्मरता झाला। मग सविता झाला पंचारणा, प्रवर्तला शिवनाम उच्चारणा। म्हणे जी भक्ती तुमची त्रिनयना, त्रिलोकी समर्थ। रचैल स्नान करुणी गंगेसी, मग प्रवर्तला शिवनाम उच्चारणासी। म्हणे जय जय काशी निवासी, त्रैलोक्य संहारा। मी द्रोही झालो जी नीलकंठा, तुम्हासी प्रहरिले जटा जुटा। मंदराचलाची या मुकुटा, वास केला शिवा तुवा। तुम्हासी वियोग झाला शूलपाणी, काशी तुमची निज धामिनी। तरी हे भोगावया तुम्हा वाचुनी, कोण असे समर्थ। मी परम अन्यायी अपराधी पूर्ण, तुम्हीसी घेतले जी भाषा दान। ते तुम्ही इच्छा केली माझी पूर्ण, दिधले राज्य पृथ्वीचे। काशीखंड हे अलिप्त पृथ्वीसी, तुम्ही निर्मिले जी राहावयासी। येथे कवन अमान्य तुम्हासी, परिमीची कपटी। अचल जी भाषा दान साचार, तरी न चळे अहोरात्र पळाक्षर। तुम्हासी उपमा बोलो प्रत्युत्तर, तरी हे नाही वेदी। ऐसा कवन असे जी महिमा, तुम्हासी समता की जे उपमा। महादेव ऐसे तुमची नामा, परिस दीर्घ नाही। तुमचे वाखाणिता शुभ गुण, तरी मुकी झाली वेद पुराण। कोटी कल्पजयाचे किंचित ध्यान, ते स्वरूप कथ्य। तुमची निर्धारू तेजोदीप्ती, तरी सोम सूर्यासी तुमची ज्योती। काय कराव्या लख लखिती, कोटी पद्मे विद्युलता। जेथे सोम सूर्याचे तेज अल्प, तेथे उडुगणांसी कैचे रूप। मग कोणीकडे ग्रामदीप, किमर्थ ते खद्योत। पाहता पसर तुमचा स्थूल, रोमाग्री हरपे ब्रह्मांड गोल। सूक्ष्म म्हणी तरी सोम सूर्यमंडल, तरळले चक्षु। तुमचे वाखाणू प्रताप गुण, तरी प्रलयी त्रैलोक्याचे दहन। संहार करिता न लगे क्षण, असंख्य ब्रह्मांडाचा। असो हे कासया बोलावे अगम्य, तुमचे स्वरूप हो कोणा कीजे सौम्य। हे भूत भविष्य तुम्हासी अकथ्य आनिका, वेदवाक्ये न वर्णवे पुरुषार्थ। कवन जाणे कृपा समर्थ, हे बोलावया उपमेसी अर्थ। न भूतो न भविष्यती, तुमचे महिम गुण वर्णन। हे अकथ्य आरुष भाषण, स्फटिक तो चिंतामणी प्रमाण। केवी समता कीजे, जेथे सुदर्शना चक्राचा मार। तेथे शुष्क तृणाचा केवी बडिवार। ऐरावतीसी तो वन कुंजर, केवी पा उपमे तुळे। तरी शिवा तू कैसा कवन,
तुम्हासी जाणावयाचे ज्ञान, हे तुमची या कृपे वांछुण प्राप्त नव्हे कवनासी. ऐसा तू विश्वंभर अगोचर, कवना लक्ष वेजी क्षराक्षर. हा तुमचे स्वरूपाचा निर्धार, अगम्य ब्रह्मादिकांसी. मग दिओदास प्रार्थी नारायणा, मज क्षमा कीजे कमललोचना. अंतकाळींची या साध्य निधाना, तो तू लक्ष्मीपती. मी परम अन्यायी अपराधी, परमद्रोही मंदबुद्धी. ऐशी सहस्र वर्षे काशीमधी अप्राप्त शिवचरण. मग दिओदास करी लिंग स्थापना, ते लिंग आहे प्रसिद्ध पुराणा. मग त्यासी केली नामधारणा दिओदासेश्वर. मग त्या लिंगासी केले स्नपन, अष्टगंधादी द्रव्ये संपूर्ण. मग आरंभिता झाला महादान, भार हिरण्यादिके. ऐसी शिवपूजने शिवस्तोत्रे, सुमने समर्पिली शिवमंत्रे. शिवपूजिला सप्त अहोरात्रे, दिओदासे निजांगे. ऐसी दिओदासी पूजा नीती, साक्ष ठेविला तो कमलापती. हरी म्हणेगा महान रपती, अपार भाग्य पै तुझे. तू अहोरात्र नित्याचारी, भावपूर्वक पूजिला त्रिपुरारी. मग तो गणाधीश काय करी, ते परिसा आता. पुष्पके आणिली वैकुंठी हुनी, दिओदास घातला विमानी. तो हरीने स्थापिला निज भुवनी, आपणांजवळी. मग तो हरी आणि लंबोदर, दोघी स्थापिला एक विचार. हरीने पाचारिला पक्षीश्वर, निज वहन सुपर्ण तो. मग पक्षींद्रासी म्हणे तो सावळा, तुम्ही वेगे जावे मंदराचळा. तेथे शिवासी वंदुनी क्षिती मवळा, घालिजे साष्टांग माझे. कथिजे गणाधीशाचा विचार, त्याने मोहिला तो राजेश्वर. मग वैकुंठासी नृपवर, नेला श्रीहरीने. काशी मार्ग केला गणेशे मुक्त, सर्व देवेसी यावे त्वरावंत. ऐसी आज्ञा करी लक्ष्मीकांत, गरुडा प्रतिपय. ऐसी हरीचा आज्ञा स्वीकारुणी, ताराक्ष उडाला गगनी. उत्तर दिशा धरुणी मनी, जातसे मंदराचला. तव अगस्ती स्वामीसी प्रश्न करी, मज क्षमा कीजे पूर्ण ब्रह्मचारी. विश्वनाथ जवये काशीपुरी, तव असे प्रश्न एक. तू माझे इच्छेचा कल्पतरू, तू माझी मनीचा अमृत तरू. तू षोडश कळी तुषारू, मज चकोरासी करीसी. तरी हाची प्रश्न शिवात्मजा, विष्णूसी कैस्या झाल्या चार भुजा. हा संकल्प संदेह माझा फेडावा तुम्ही. तव स्वामी म्हणेगा मैत्रावरुणा, तू प्रश्न गुणाची निधाना. जैसी काशी देखोणी पंचानना, वर्तला आनंद. तैसा आनंद माझिया शरीरी, तुझे प्रश्न जैसे महाकेसरी. जैसे दोष मदोन्मताचे शरीरी, दोर्दंड त्याचे. अगस्तीसी निरूपितसे स्वामी, अमोघ शिवकथा या त्रिभुवन भूमी. त्या पडलिया असती माझ्यात मी अदृश्य जैसा. तेथे तुझा प्रश्न जैसा सविता, तो अंधकाराची नेने वार्ता. त्यासी क्षण न लागे विध्वंसिता, माझा हेतू तम. की शिवकथा सहस्र कर, परी आडवी अभ्र माझा विसर. तेथे तुझा तो प्रश्न समीर, विध्वंसी समस्त. आता असो हे दृष्टांत युक्ती, तुवा प्रश्निले गा अगस्ती. चतुर्भुज कैसा झाला श्रीपती, ते कथा परिसा आता. वैकुंठ प्राप्त करुणी भूपाळा, ताराक्ष पाठविला मंदराचळा. वृत्तांत कथावया जाश्वनीळा, दिओदासाचा पै. तव लक्ष्मीकांतांनी लंबोदर, एकांती कथिते झाले विचार. मग विज्ञापिता झाला श्रीवर, गणाधीशापै. पुरुषोत्तमे प्रार्थिला गजाननू, जी तू भक्तांचा दाता पूर्ण घणू. की तू दुर्बळा घरी कामधेनू, प्राप्त होसी पूर्व भाग्ये. तरी दधीची ऋषीचा कुमार, अग्निबिंदू नामे महाऋषीश्वर. तेने हरी उपासनी योगीश्वर, चिंतामणी माझाची. माझेची अहोरात्र स्मरण, माझेची संकल्पी अनुष्ठान. ऐशी सहस्र वर्षे पूर्ण झाली तपासी. तो पंचगंगेची या तीरी, कष्टला वर्तता नित्याचारी. त्यासी देईन आजी इच्छावरी तुमची आज्ञे.
तव लंबोदर म्हणे गास हरी, जाय तो ब्राह्मण निर्मय करी. वर भासत से माझा शरीरी, तो करी तुझ हुनी मान्य. ऐसी गजेंद्राची आज्ञा घेऊन, मग तो निज गणेशी नारायण. निघाला वर ध्यावया कारण, अग्निबिंदुसी पै. तव तो पंचगंगेच्या तीरी, हरीने देखिला ब्रह्मचारी. तपे क्रश झाला शरीरी, महाऋषीश्वर तो. तेने ध्यानी लक्षिला नारायण, दृढ धरिले हरीचे चरण. श्री हरिनामी मिश्रित केले मन, जैसे दधी नवनीत. तेने कैसा देखिला तो चक्रपाणी, जवळी कैसा आकर्षी मनी. जैसी ते गौ भक्षिता तृणवनी, चित्त असे वस्तापाशी. मग ते महाअरण्याहुनी महत्वे, वस्ताजवळी धावनी ये सत्वे. मग ते पियुषाचे पूर्णत्वे, वस्तावर पडे. तैसा देखोनी पूर्ण भक्तीचा भाव, हृदयी संतोषला श्रीराव. म्हणून आला फेडावया संदेहो, अग्निबिंदूचा पै. तव सिंधुजा म्हणे नारायणा, आता आश्वासाजिया ब्राह्मणा. याची तप अनुष्ठाना, की जे फळ प्राप्ती. लक्ष्मीची या वचने श्री अनंत, उठावला आनंद भरित. जैसा उचंबळे सरिता कांत, शशी देखोनी योमी. तैसा आनंद झाला शार्ङ्गधरा, देखोनी भक्तीच्या पूर्ण सागरा. श्रीहरीने उभारिले दक्षिण करा, प्रसन्न तो ब्राह्मण. म्हणे उठी गा भक्त स्वरा, तपे कुशत्व आले शरीरा. प्राप्त झालासी गा अभयवरा, मज पासाव तू. तव तो दधीची ऋषीचा कुमार, ध्यान विसर्जन करी सत्वर. मग ऊर्ध्व चक्षु शार्ङ्गधर, अवलोकिता झाला. जया लक्षित होता ध्यानी, हरिनाम जपत होता मनी. तो साक्षात देखिला चक्रपाणी, लक्ष्मी सहित. मग उठिला जी पूर्ण प्रेम भरित, हरिसी अभिवंदन करीत. हरिने उभारिला हस्त, आश्वासिला अग्निबिंदू. जैसी जननी कुरवाळी अपत्यासी, ओसंगी उचलूनी घे बाळकासी. तैसे हरिने घेतले भक्तासी, आयुले स्वहस्ते. मग वदता झाला शार्ङ्गधर, म्हणे मागरे इच्छावर. मी झालो प्रसन्न उदार, तुझ्या तपसाद सामर्थ्ये. तव अग्निबिंदू म्हणे माधवा, मज वैकुंठी वास करवावा. सर्व काळ तुमची सेवा, मग हास्य करी गोविंद. म्हणे दीर्घ तप आणि अल्पमती, हा वर भासला तुझे चित्ती. परी नाठवे मंदमती, पूर्ण वर तुझला. हरी तुझी तपासा रिखावरू, लक्षिता अशक्त तो सृष्टी करू. तुळिता स्पर्धेसी न तुळे मेरू, हे न कळे तुझ. हरी म्हणे पोखराची यासाठी, देता दाक्ष मंडपाची थाटी. चिंतामणी देवोनी गारगोटी, मग तोसी केवी. कल्पद्रुम समर्पिजे महेशा, कीजे पांगार वृक्षाची आशा. मुक्ताहर देऊनी वायसा, केवी अंगीकारिजे. ऐसे तुझे तप अपार, आणि तुझ नाठवेची पूर्णवर. तुझ्या पुण्यादीजे अधिकार, ब्रह्मादिका सृष्टी कर्या. हे पंचक्रोशीचे पुण्यबळ, तुवा तप साधिले सर्व काळ. काशी हे अविमुक्ती स्थळ, सेविले तुवा. स्वर्ग मृत्यू पाताळ भुवनी, नाही काशी ऐसी राजधानी. येते महातीर्थ शिवभुवनी, मणिकर्णिका ते. सहस्र जन्मींची पापे दारुणे, ती पराभवती एकाची स्नाने. मात्र पितृपक्ष होती पावने, कैलासपदी. उडुगणी वेष्टीला शीतकर, की शैल वाहे वनस्पतींचा भार. की 64 गणामध्ये शंकर, वेष्टीलात असे. तैसी या मणिकर्णिके वेष्टीत, तीर्थे ओळंगता ती बहुत. ती अग्निबिंदू माझिया मनोमते, करू तुझ निरूपण. जैसा गणामध्ये मान त्र्यंबका, निवासामध्ये निवास काशिका. सर्व तीर्थामध्ये मणिकर्णिका, किती सांगो दीर्घत्व. मजसी प्रतिवादला चतुरानन, तै मज भेटला पाताळ कंदगण. तेने आम्हा दृश्य केला पंचानन, गुरुत्वपणे. ऐसा तो पाताळ कंदेश्वरू, तो मज जोडला पूर्ण गुरु. मणिकर्णिकेचा पूर्ण सामर्थ्य विचारू, मज कथिला तेने. स्वर्ग मृत्यू पाताळींची जी तीर्थे, अगाध अनुपम जी सामर्थ्ये. ती मणिकर्णिकेसी महास्वार्थे, माध्यांनी येत नित्य स्नाना. म्हणून मणिकर्णिके माझारी, माध्यांनी स्नान पूजा विधी करी.
तो समर्थ त्रैलोक्या माझारी त्यासी ब्रह्मादिक वंदिती. तेथे महालिंग ज्योती रूपेश्वर जो गणेशे स्थापिला त्रिशूलधर. त्यासी मी पूजी प्रत्यक्ष शंकर शुक्रेश्वर तो. शुक्रेश्वराच्या पश्चिम भागी भवानी ते विश्वनाथाची कुटुंबिनी. ते भुक्ती मुक्तींची पूर्ण खाणी आनंदवनाचे ठाई. ते सर्व जंतूची जनिती तत्वता त्रिलोकी नाही ऐसी भक्त माता. तिची जरी स्तुती सांगो आता तरी विलंब कथेसी. ना तरी श्रोते कोपाल अंतकरणी जे त्रैलोक्य जंतुसी मुक्ती जननी. तिची स्तुती वाखाणिता पुराणी हितार्थची की. तरी पुढे सांगणे असे समूळ त्या भवानीचा जन्म वृत्तांत सकळ. ते कथा फेडावया मनाचा मळ पुढे निरोपू श्रोतया. येथे ईशानेश्वर पूजन ईशान तीर्थी की जे स्नानदान. मग त्या पुण्ये होई जे पावन रुद्र लोकासी. ईशान रुद्र आला आनंदवना तो मनी कर्णिके माध्यान्ह स्नाना. ईशानेश्वर लिंग स्थापना तेने केली पै. तेथेची ज्ञानेश्वर लिंग महासिद्ध ज्ञानवापी तीर्थी की जे स्नानविधी. तरी प्राप्त होय ज्ञान बुद्धी आणि शिवलोक. शिवाचा निजगण जो शैलाद तेथे शैलादेश्वर लिंग प्रसिद्ध. ते लिंग पूजिलिया शिव वरद तत्काळ होय पै. ऐसा त्या लिंगाचा प्रादुर्भाव तो प्राप्त करी भूमुक्तीचा ठाव. ऐसे ते लिंग महादेव ज्ञानवापी उत्तर भागी. सदाशिवाचा जो निजवाहन तेने लिंग स्थापिले पंचानन. नंदी तीर्थ स्नान दर्शन पाविजे कैलास. शिव दक्षिण भागी महासमर्थ विष्णुमूर्ती असे विष्णू तीर्थ. ते पूजिलिया वैकुंठ प्राप्त सर्व प्राणियांसी. भवानी दक्षिण भागी महाथोर प्रसिद्ध लिंग असे पिता महेश्वर. ते पूजिलिया उद्धरती पितर द्विपक्षींचे पै. तेथे पिता महेश्वर तीर्थ जाण तेथे करी जो स्नान विधी तर्पण. तो सुटला संसार भयापासून दर्शन मात्रे. तेथेची ब्रह्मेश्वर उमाकांत तेथे ब्रह्मतीर्थ असे महाद्भुत. तेथे दान कीजे न्याय उपार्जित ते फळ कोटी गुणे. पूजा विधीने ब्रह्मेश्वर पूजिजे मनेच्छा ते जे दान कीजे. जे समर्पिजे ते पाविजे कोटी फळी. षण्मुख म्हणे गा अगस्ती ऐसी ते मणिकर्णिका काशी प्रती. तेथींच्या दानाची अगाध प्राप्ती प्रळयी न सरे. तेथेची ब्रह्म नाळ तीर्थ असे दर्शनेची संसार भय नासे. सर्व जन्मांचे दोष नासोनिया वसे सत्यलोकी तो. ब्रह्मनाळ दक्षिण भागी हर भागीरथे स्थापिला भगीरथेश्वर. तेथींची या पूजेचा अधिकार तो ऐका आता. भगीरथेश्वराचे पूजन भगीरथ तीर्थी की जे स्नानदान. तरी त्या महारौरवापासून सुटती परपूर्वज. तेथेची मार्कंडेश्वर अगाध मार्कंडेय ऋषीने स्थापिला योगसिद्ध. येथे त्यासी ज्ञानी स्फुरले शुद्ध झाला कल्पायुषी तो. त्या मार्कंडेश्वरी पूजानिती मार्कंडेय तीर्थी स्नानदाने मुक्ती. सहस्र जन्मीची पापे दहती निमिष मात्रे. येथेची वसिष्ठ तीर्थ वसिष्ठेश्वर तो पूजिलिया होय ज्ञानस्मर. चतुर्वेदांसी सत्य अधिकार त्या लिंगाचे पै. त्या वसिष्ठ ऋषीची जी कांता अरुंधती नामे पतिव्रता. तिने स्थापना केली उमाकांता त्या लिंगानाम अरुंधतीश्वर. त्या लिंगाची पूजा विधीने करिता अरुंधती तीर्थी स्नानदान देता. तरी कोटी परद्वारांची होय मुक्तता त्या महादोषांपासाव. मात्र कन्या गमणी असेल जो नर तेने पूजावा अरुंधतीश्वर. ऐसा त्या लिंगासी अगाधवर दिधलासे शंकरे. तेथेची नर्मदेश्वर त्रिपुरारी नर्मदा तीर्थी जो स्नान दान करी. तरी त्याहुनी त्रैलोक्या माझारी उत्तम नाही. तेथेची सर्वेश्वर त्रिशुद्धेश्वर तो पूजिलिया हरती सर्वज्वर. तेथेंची योगिनी तीर्थ अपार अगाध महिमा पै. तेथेची पुराण प्रसिद्ध ईश्वर अगस्तीने स्थापिला अगस्तीश्वर. तेथींचे स्नानदाने पानेवर पावे नर कैलास पद. आणि तेथेची असे केशवमूर्ती
तो पूजिलिया महापुण्यप्राप्ती. मात्र पितृपक्ष उद्धरती आणि वैकुंठवास. हरी मनेगा अग्निबिंदू अवधारी. इतुकी तीर्थी मणिकर्णिका तीरी. आणिक तीर्थी कथितो पुढारी ऐकती आता. आणिक विरोचन तीर्थ परियेसी. वीर माधव से तया पासी. जे पूजिती विरोचन लिंगासी ते वंद्य ब्रह्मादिका. थे काळ माधव पूजोनी सोडवी महाकाळापासोनी. ऐसा वर बोलिला तो शूळपाणी त्या काळ माधवासी. तेथेची निर्वाण नरसिंह मूर्ती. महाबळ नामे नरसिंह अद्भुत शक्ती. प्रचंड नरसिंह विकटा प्रती. गंडक भैरव पै. तेथे नरसिंह उग्र महावीर. काळ नरसिंह चक्रधर. कोल्हाळ नरसिंह लक्ष्मीवर. आनंद माधव तो. तेथेची सप्तसागरेश्वर. त्यासी शंकरे दिधला पूर्णवर. तेथे पूजा विधी करी जोणर. तो होय समुद्रा ऐसा ऐश्वरे. तेथेची विक्रम वामन. त्या दक्षिण भागी बळी वामन. तेथेची वराह नारायण. मधुकैठ भहंता. वराह तीर्थी स्नान दान कीजे. किंचित न्यायिक द्रव्य वेंचिजे. तरी तेने फल प्राप्ती पाविजे. समृद्धातुल्य समुद्रातुल्य. हरी मनेगा अग्निबिंदू अवधारी. माझे रूप मणिकर्णिके माझारी. ऐसी हे मणिकर्णिका पूर्वापारी. ते परियेसी आता. सहस्र एक झाले नर नारायण. कर्मरूपे झाली सहस्र तीन. 30 सहस्र परशुराम नंदन. जमदग्नी वे पै. 1 सहस्र शत झाले राम. ऐसी हे मणिकर्णिका पूर्वागम. अग्निबिंदुसी म्हणे पुरुषोत्तम. परियेसी एकचित्ते. 1 लक्ष कोटी चक्रधारी. अरे या मणिकर्णिकेच्या तीरी. इतुके विष्णू झाले पुढारी. नेनी जे भविष्य. हे काशीखंड कथा स्कंद पुराण. भवानीसी कथी त्रिनयन. तेची विष्णुसी पाताळ कंदगण. निरूपी सविस्तर. तेची कथा अग्निबिंदू प्रती. भावपूर्वक निरूपी लक्ष्मीपती. तेची कथा स्वामी पाशी अगस्ती प्रच्छा करीतसे. श्रीहरी म्हणे अग्निबिंदा. म्या प्रार्थिले श्री गुरु पाताळ कंदा. चतुराननाची या प्रतिवादा. तो मज साध्य झाला. आता अग्निबिंदू तू जना ठवे वर. विष्णू तीर्थी मध्ये तू केलासी थोर. नामधारण बोलिला चक्रधर. बिंदू माधव ऐसे. दक्षिण मानसी जे मूर्ती मुरारी. ते सदाशिवाची शंख चक्रधारी. उत्तर मानसी जे मूर्ती हरी. बिंदू माधव. मग हरीने त्या अग्निबिंदुसी आलिंगिले हृदय मानसी. तेव्हा चतुर्भुज झालिया विष्णुसी. हरपला अग्निबिंदू. माधव ही 3 अक्षरे विष्णू नामाची. बिंदू ही 2 अक्षरे अग्निबिंदूची. ऐसी मूर्ती पंचाक्षर नामाची. तोची बिंदू माधव. अगस्ती पंचगंगेच्या तीरी. भक्तांसी ऐक्य पावला हरी. तैहुनी चतुर्भुज चक्रधारी झाला विष्णू. अगस्तीसी म्हणे शिवकुमार. ऐसा अग्निबिंदुसी झाला वर. तव मंदराचलाहुनी पक्षींद्र गरुड आला. या अध्यायाची फलश्रुती सांगू जरी. जैसा अग्निबिंदुसी भेटला हरी. हा अध्याय श्रवण पठण जो करी. त्याजवळी मुरारी वसे सदा. या अध्याया माझी सांगितली तीर्थे. ती सर्व ही घडती परमार्थे. सर्व देवांसी महासामर्थ्ये. अध्याय श्रवण पठण झालिया. पूर्वजांसी प्राप्त वैकुंठवास. आणि योनी मार्ग चुकवी महेश. दीर्घदोषियांचा चुके यमपाश. अनुवादला पार्वती प्रती. शिवदास गोमा विचारी. बद्धांजली श्रोतयांसी नमस्कारी. आरुषजी माझी वैखरी. परिश्लाघ्य तुम्ही कीजे. इति श्री स्कंद पुराणे काशीखंडे देवदास चरिते वैकुंठ प्रवेश. बिंदू माधवाख्यान नाम 69 श्री सांब सदाशिवार्पणमस्तु. शुभं भवतु. श्रीरस्तु.